कमाल दाखवणारं तेजस अचानक अनियंत्रित झालं आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं। या दुर्घटनेमध्ये पायलटचा मृत्यू झालाय। दुबईमध्ये नेमकं काय झालं? तेजसचा अपघात भारतासाठी चिंतेची बाब का आहे? जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। दुबई एअर शो मध्ये तेजस कोसळलं। तेजसचा भीषण अपघात, पायलटचा मृत्यू। तेजस कोसळलं, भारताला मोठा धक्का। संपूर्ण भारतीय बनावटीचं आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचणाऱ्या तेजस लढाऊ विमानाला दुबईत भीषण अपघात झालाय। दुबईत एअर शोचं आयोजन करण्यात आलं। या एअर शोचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता। मात्र आकाशात आपली करामत दाखवतानाच तेजस अचानक जमिनीवर कोसळलं। हे सगळं अवघ्या काही सेकंदात घडलं। डोळ्याची पापणी लवते न लवते तोच विमान जमिनीवर आदळलं। एक मोठा आवाज झाला। संपूर्ण परिसरात आगडोंब उसळला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले। हा अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला। एअर शो मध्ये अनेक देशातील फायटर जेट सहभागी झाले होते। 2 दिवसांपूर्वीच तेजसनं देखील आपली करामत दाखवली। आज पुन्हा एकदा तेजसनं अल मखदूम इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उड्डाण घेतलं। तेजस आपली ताकद दाखवत असतानाच पायलटचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि अवघ्या काही क्षणात तेजस जमिनीवर आदळलं। स्क्वाड्रन लीडर सुबोध दीक्षित और एक बार फिर से पूरे भारतवर्ष के लिए बड़ा ही दुखद खबर है। एक दुबई एयर शो में हमारा तेजस विमान दुर्घटनाग्रस्त हुआ है और अभी जो न्यूज़ आ रही हैं उसमें ये खबर है कि शायद हमने हमारे देश के एक बहादुर पायलट को खो दिया है। बहुत ही दुखद खबर है ये। और दुबई एयर शो में ये विमान पूरी दुनिया के सामने भारतीय वायुसेना का और तेजस विमान का दमखम दिखा रहा था। और आप सभी जानते हैं कि जब कोई एयर शो होता है तो उसमें वही एरोबैटिक्स होते हैं जो युद्ध के मैदान में प्रदर्शित किए जाते हैं, जिसको करने में हमारे पायलट सक्षम हैं। और किन कारणों की वजह से ये क्रैश हो गया, इन सब के लिए कोर्ट ऑफ इंक्वायरी का गठन हो चुका है, जैसा कि भारतीय वायुसेना ने अभी कहा है। काही दिवसांपूर्वीच MiG-21 ला भारतीय हवाई दलानं निरोप दिला आणि MiG-21 ची जागा तेजसनं घेतली। तेजस शत्रूच्या मनात धडकी भरवेल असा विश्वास मंत्री आणि अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तेजसची निर्मिती देखील तशीच करण्यात आली आहे। तेजस संपूर्ण भारतीय बनावटीचं सर्वात हलकं लढाऊ विमान आहे। ताशीत 2000 किलोमीटरचा वेग आणि हवेमध्येच इंधन भरण्याची क्षमता आहे। ध्वनीच्या वेगाच्या 1.6 पट म्हणजे सुमारे 2000 किलोमीटर प्रति तास वेगानं उड्डाण करण्यास तेजस सक्षम आहे। 50,000 फूट उंचीवर सहज उड्डाण करण्याची क्षमता आहे। सर्वच दिशांनी लक्ष साधण्याची क्षमता असलेलं लढाऊ विमान म्हणून तेजसची ओळख आहे। AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणं आणि ट्रॅक करणं शक्य होतं। SDR रेडिओमुळे सुरक्षित आणि सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा आहे। डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते। EW सूट प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता आहे। SMFD स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती मिळते। डेल्टा विंग डिझाईनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण करण्याची तेजसची क्षमता आहे। आता हे विमान LCA तेजस हे डाऊनवर्ड डाईव्ह त्या ठिकाणी करत होतं आणि डाऊनवर्ड डाईव्ह करताना ज्या मोमेंटला आता ही डाईव्ह कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा आकाशात त्याने भरारी घेणं अपेक्षित होतं, त्या पॉइंटला जे आहे कुठेतरी चुकी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळे जे आहे हे विमान त्या ठिकाणी कोसळलं। म्हणून वर करणी तरी किंवा प्रथम दर्शनी तरी असं त्या ठिकाणी दिसतंय की हा अपघात असावा, त्यातल्या त्यात ह्युमन एरर, पायलटची चुकी, दुर्दैवानं त्या पायलटचा त्यामध्ये जो आहे जीव गेलेला आहे, मृत्यू झालेला आहे, अशा प्रकारचं सुद्धा कन्फर्मेशन आता आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलेलंच आहे। पण प्रथम दर्शनी हा अपघात आहे असं त्या ठिकाणी आपल्याला याच्यात वाटतंय। नेमकं ऑफिशियली आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी डिक्लेअर केलेली आहे। ही कोर्ट ऑफ इन्क्वायरी झाल्यानंतर फ्लाइट डेटा रेकॉर्डर, त्याचबरोबर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे थोडक्यात आपण ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतो, त्या ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण केल्यानंतर नेमकं कारण काय आहे ते समोर त्या ठिकाणी येईल। पण प्रथम दर्शनी अपघात हेच मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतंय। याच्याशी संबंधित जे वेगवेगळे प्रतिस्पर्धी कंपनी असतील किंवा काही दुश्मन राष्ट्र असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप करतील त्या आरोपांना आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्या डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनला आपल्याला जे आहे खोडून टाकावं लागणार आहे।
दरम्यान तेजसला झालेला अपघात भारतासाठी चिंतेची बाब आहे। भारतीय हवाई दलानं एक्सपोस्ट करत अपघाताची माहिती देताना तपासासाठी समिती गठीत करण्यात येत असल्याचं देखील सांगितलंय। आज दुबई एअर शो मध्ये एरियल डिस्प्ले दरम्यान IAFचं तेजस फायटर क्रॅश झालं। दुर्दैवानं पायलटचे प्राण वाचू शकले नाहीत। भारतीय वायुसेना पायलटच्या परिवारासोबत मजबूतीनं उभी राहील। दुर्घटनेचं कारण जाणून घेण्यासाठी एक चौकशी समिती गठीत केली जात आहे। तेजस एअरक्राफ्टला यावेळी फक्त एक वेळा अपघात झाला होता। मागील वर्षी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तेजस क्रॅश झालं होतं। इंजिन फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं। त्यावेळी पायलट सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी ठरला होता। महत्त्वाची बाब म्हणजे तेजसमधून ऑइल गळती होत असल्याची एक पोस्ट पाकिस्तानी माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पसरवली जात होती। मात्र भारताने हा दावा फेटाळून लावत अशी कुठलीही वायुगळती होत नसल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर एअर शोच्या शेवटच्या दिवशी तेजसला भीषण अपघात झाल्यामुळे शंकाही व्यक्त केली जाते। दरम्यान या अपघाताचा तपास होईलच आणि त्यातून अपघाताचं नेमकं कारण समोर येईलही। पण तेजसचा अपघात हा भारतासाठी मोठा धक्का मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।